नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. झी 24 तासवर घर बसल्या घ्या देवदर्शन. टीव्ही फ्रीजसह घरगुती उपकरणांवर आजपासून स्टार रेटिंग बंधनकारक. ऊर्जा बचतीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट. नाशिक अक्कलकोट 374 किलोमीटरचा 6 पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी. नव्या वर्षात महागाईचे चटके. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला. प्रति सिलेंडर 111 रुपयांची वाढ. घरगुती गॅसच्या दरात वाढ नाही. पुण्यामध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील तरुणाईची FC रोडवर मोठी गर्दी. रायगडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत. अलिबागसह ठिकठिकाणच्या समुद्रकिनारी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी. मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. वर्षभरात 1,37,000हून अधिक घरांची विक्री. घर विक्रीमधून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपानं 1,200 कोटी रुपयांहून अधिक महसूल. डिसेंबर महिना बांधकाम व्यवसायासाठी दिलासादायक. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी गुड न्यूज. महामुंबईकरांच्या दिमतीला लवकरच 3 मेट्रो. ऐरोली काटई नाका मार्ग लवकरच खुला होणार. प्रवास जलद आणि सुखकर होणार. सारस्वतांच्या स्वागतासाठी सातारा नगरी सज्ज. 99व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. 4 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल. ठाणे शहरामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री रक्तदानाचं शिबिर. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रक्तदान शिबिराचं आयोजन. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्तदान शिबिरात सहभागी. जळगाव महापालिकेमध्ये भाजपनं खातं उघडलं. भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड. अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यामुळे निवड. धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी. महानगरपालिका निवडणूक आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्तानं शहरातील 11 प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त. मालेगाव महापालिकेमध्ये इस्लाम पक्षानं खातं उघडलं. इस्लाम पक्षाच्या मुनिरा शेख बिनविरोध विजयी. एमआयएमच्या शाहीन खान यांचा अर्ज माघारी. खान यांचा अर्ज मागे. मुनिरा शेख बिनविरोध. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएममध्ये नाराजी नाट्य. धुळ्यामध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त. पैशांसाठी उमेदवारी डावलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. रामदास आठवले यांची नाराजी अखेर दूर. महायुतीची मुंबईमध्ये 12 जागा सोडण्याची तयारी. रिपाई उर्वरित 27 उमेदवारांचे अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश. मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर. भाजपकडून 137 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई महापालिकेच्या रिंगणामध्ये भाजपच्या 76 महिला. मुलुंडमध्ये भाजप उमेदवारांमध्ये गोंधळ. भाजपकडून हेतल गाला यांना उमेदवारी. शुभेच्छा मात्र हेतल जोगनपुत्रा यांना आणि त्यामुळे ताप झाल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ करत खंत व्यक्त केली.